तर गाईज तुम्ही बघू शकता हा थोडा इकडचा व्ह्यू आहे आणि तुम्हाला हे बघून समजलं असणार तुम्हाला बघून समजलं असणार की आता आम्ही बोटिंग करायला सगळे जात आहे. आणि बोट जवळ घेतलेली आहे. वेतोबा देव आहे त्यांची चपला. आता तुम्ही जेव्हा पण इकडे ह्या चपला चढवतात ना तर काही दिवसानंतर तुम्ही येऊन बघाल ना ते झिजलेले असतात. तुम्ही बघू शकता इथे घालतात आणि अख्ख्या गावाचं रक्षण करतात. आता आपण आलेलो आहोत रेडीच्या गणपतीला. तर मला असं वाटतं तिथे शूट करायला नाही देत आहेत. तर बघूया जर मला शूट करायला भेटलं तर मी नक्कीच एक दोन क्लिप घेईल. पण मला नाही वाटत आहे की शूट करायला भेटेल. आपण वेंगुर्लाला घरी गेलो, फ्रेश वगैरे सगळं झालो आहे आणि आता आपण निघालो आहे थिविमसाठी. आता आपण वेंगुर्ला सोडलं, आता आपण थिविमला चाललो आहे. पण जाता जाता आपले जेवढे पण देवस्थान आहे आपण ते सगळे कव्हर करणार आहे. तर बघूया आता जाऊयात, आम्ही निघालो आहे. आपण पहिला आलेलो आहोत वेतोबांच्या मंदिरामध्ये. तर मी तुम्हाला एकदा दाखवते. तुम्ही बघू शकता चपला. आता तुम्ही जेव्हा पण इकडे ह्या चपला चढवतात ना तर काही दिवसानंतर तुम्ही येऊन बघाल ना ते झिजलेले असतात. तुम्ही बघू शकता इथे घालतात आणि अख्ख्या गावाचं रक्षण करतात. तर आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललो दुसऱ्या मंदिरात, सातेरी देवीच्या मंदिरात. आता शकता आजी किती मस्त नटल्यात साडी बिडी घालून. आजी एकदा बघा ना, आता तर हाय करत होते. मग तुम्ही बघू शकता आजीचा लुक. तुम्ही बघू शकता आरामात पालट डोळा. आता आपण आलेलो आहोत रेडीच्या गणपतीला. तर मला असं वाटतं तिथे शूट करायला नाही देत आहेत. तर बघूया जर मला शूट करायला भेटलं तर मी नक्कीच एक दोन क्लिप घेईल. पण मला नाही वाटत आहे की शूट करायला भेटेल.
तर आता आपण अजून एका मंदिरात आलेलो आहे दर्शन करायला. सेम मंदिर आहे आय थिंक सो. मला पण काही आयडिया नाही, तर बघूया आता आतमध्ये जाऊ. मम्मी कसं वाटलं तुला? हे विचारत नव्हतं रे.